हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. म्हणजे श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सगळ्या मूर्त्या बघणार आहोत आपण. आता आषाढी एकादशी येते, तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आपण आणलेल्या आहेत. छान छान अशा मस्त कोरीव काम असणाऱ्या मूर्त्या आहेत आपल्याकडे. ते मी तुम्हाला दाखवते, एक एक करून आपण बघूया. जग फायबर आणि रेझिन मिक्स आहे, म्हणजे प्रीमियम फायबर मटेरियल आहे हे. साधं फायबर नाही आहे, जड आहेत, म्हणजे मूर्त्या अशा हलक्याला पोकळ नाही आहेत. तर हे बघा, असे छान असे आर्टिस्ट आहेत आपले, त्यांनी एकदम बारीक काम केलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. हे एकदम ब्लॅक कलर नाही आहे, मस्त एकदम ब्रॉन्झसारखा कलर आहे. सुंदर अशी विठू माऊली बघू शकता तुम्ही. आणि त्यांचं काम बघा, एवढं बारकावे आहेत. हे बघा, टोपीवर वगैरे असं काम बघा, मुकुटावर दागिने बघा कसे दिसत आहेत. म्हणजे जरी गोल्डन कलर नसला तरी सगळं उठून दिसत आहेत. हे बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि बघा, रुक्मिणी आईची साडी, दागिने बघू शकता तुम्ही. सुंदर अप्रतिम असं काम आहे. हे बघा, केस बघा तिचे, आंबाडा वगैरे असं सगळं प्रॉपर दिसतंय. तर सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याकडे ही सुंदर कार्विंगमध्ये आहे. म्हणजे कोणाला हवी असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. फायबर, रेझिन आणि मार्बल पावडर असं मिक्स आहे याच्यामध्ये. वॉशेबल आहे त्या मूर्त्या. तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, ठीक आहे. दही वगैरे पंचामृताचा अभिषेक करू नका, पाण्याने अभिषेक करू शकता. सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी. रुक्मिणीचं सुंदर हास्य बघा किती छान दिसतंय मूर्तीमध्ये. तर ही एक आहे. दुसरी डार्क ब्लॅकमध्ये बघू शकता, विठ्ठल रुक्मिणी. हे फक्त मार्बल पावडरमध्ये आहे. बघू शकता. फायबरच्या मूर्त्यांमध्ये कोरीवपणा खूप छान येतो, एकदम बारकाईने असतात. ही मार्बल पावडर आहे फक्त, हे फायबर नाही आहे. आणि हे बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे. एकदम त्यांचं कार्विंग बघा किती बारीक आहे. आणि प्रीमियम क्वालिटी फायबर, रेझिन आणि हे मार्बल पावडर मिक्स आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे क्वालिटी एकदम प्रीमियम आहे. आणि ही फक्त मार्बल पावडर आहे. ही पण जड आहे, पोकळ नाही आहेत मूर्त्या, ठीक आहे. तर रेटमध्ये फक्त फरक असतो. ही जशी ही अटॅच्ड आहे ना, तशी आपल्याकडे सेपरेट विठ्ठल रुक्मिणी पण आहेत. म्हणजे हे विठ्ठल आणि हे रुक्मिणी सेपरेट बघा. पण तुम्हाला घेताना दोन्ही घ्यावं लागेल. हे पण फक्त मार्बल पावडरमध्ये आहे, ठीक आहे. तर हे सेपरेट पण आहे आपल्याकडे. हे अटॅच्ड आहेत दोन्ही, हे दोन्ही अटॅच्ड आहेत. यांची हाईट सांगते मी तुम्हाला. हे 4.5 इंच आहे. ही जी आहे एकदम बारीक कार्विंग केलेली 4.5 इंच आहे. ही पण 4.5 इंच आहे. आणि ही जी अटॅच्डवाली आहे ही 5 इंच आहे. ही 5 इंचामध्ये बसते, ठीक आहे. तर आपण आता एक मोठी मूर्ती बघणार आहोत. 1 फुटाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एवढी सुंदर मूर्ती आहे ना ही, बघू शकता तुम्ही. काम बघा तुम्ही, एकदम बारीक. आणि रंगसंगती पण बघा. रुक्मिणी आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही बघू शकता.
एकदम असं नाजूक हास्य आहे, असं वाटते लाजते. छानसा नथ बघा आणि ज्वेलरीचं काम पण बघा किती छान आहे. कलर कॉम्बिनेशन, जे पायात जोडवी पण आहेत ते पण दिसत आहेत. हे विठ्ठल, सुंदर रंगसंगती आहे वस्त्रांची वगैरे. तुळशीची माळ, दागिने, इतर दागिने, टिक्का. ह्याचं पण मी बॅक साईड तुम्हाला पण दाखवते. खूप सुंदर आहे. ह्याचं स्माईल बघा ना, खूप छान आहे, खूपच मस्त. टर्न करून दाखवते मी तुम्हाला. त्याचं हिचा आंबाडा बघा ना, रुक्मिणी आईंचा. म्हणजे मुकुटावरचं काम पण बघा, आंबाडा बघा किती छान आहे, असं खरेच केस असल्यासारखं वाटतं. ते सुंदर आहे, सुंदर अशी सुंदर मूर्ती. ही मूर्ती एकदम प्रीमियम क्वालिटीची आहे. ह्याचा कलर वगैरे अगदी जात नाही. हे एकदम छान आर्टिस्ट आहेत, त्यांनी बनवलेली आहे. तर तुम्हाला हवी असेल तर ही दिलेल्या नंबरवरती नक्की तुम्ही रेटसाठी इन्क्वायर करा. आणि ही खूप छान आहे. ज्यांना कोणाला आषाढी एकादशीला तुम्हाला म्हणजे डेकोरेशन करायचं आहे, आपण करतो ना देखावा वगैरे, त्यासाठी तुम्ही घेऊ शकता. कारण देवाऱ्यात तर एवढी मोठी मूर्ती आपण ठेवत नाही. आणि काही लोक ठेवतात, म्हणजे ज्यांचा देवाऱ्यामध्ये फक्त एकच देव ज्यांना ठेवायचा असतो ते ठेवतात मोठ्या मूर्त्या. पण मोठ्या मूर्त्या ठेवायला काही नाही, पण त्यांचं जे पूजा सोपस्कार असतात ते रेग्युलर झाले पाहिजे असतात. म्हणजे त्यांचं रोजची आंघोळ, त्यांचं नैवेद्य, पूजापाठ हे सगळं ज्यांना म्हणजे करू शकतात रोज, त्यांनीच मोठ्या मूर्त्या स्थापन करायच्या. हे बघा सुंदर विठू माऊली, खूप सुंदर आहे. तुम्हाला कॅमेरात एवढं दिसत नसेल, पण प्रत्यक्षात बघायला ही मूर्ती खूप सुंदर आहे. आणि खालच्या साईडनी ह्याचं असं येतं, खालच्या साईडनी दाखवा जरा. हां, हे असं आहे, ठीक आहे. तर आपण बघूया आता पुढचं कलेक्शन. आता तुम्ही बघू शकताय तुळजाभवानी आईची मूर्ती आहे. ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. ही पण फायबर, रेझिन आणि मार्बल पावडर मिक्स मटेरियल आहे. बघू शकता तुम्ही, प्रीमियम क्वालिटीचं फायबर आहे, साधं फायबर नाही आहे, त्यामुळे एवढं छान दिसतंय ते. हे बघा, वॉशेबल असतात या मूर्त्या. बघू शकता छान अशी गादी बघा किती छान आहे, मस्त. तुळजा भवानी आईचे पाय, दागिने बघू शकता तुम्ही, सुंदर दागिने बघा, चेहरा बघा मस्त. न ते छोटा आहे, म्हणजे छोटा चेहरा आहे तिचा. मी झूम करून तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला मी साईज दाखवते. बेसपासून 3.5 इंच आहे, बेसपासून 3.5 इंच. सुंदर अशी तुळजाभवानी आईची मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याचा. सांगायला सांगतात पंचामृताचा अभिषेक करू शकतो, पण ते शेवटी दही आहे, ते रिॲक्ट करतंच. मूर्ती डॅमेज तुम्हाला छान अशी टिकवून ठेवायची असेल तर फक्त पाण्याचा अभिषेक तुम्ही नियमित करू शकता. हे बघा, छान अशी तुळजाभवानी आईची मूर्ती 3.5 इंचामध्ये आहे. ज्यांना हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. तसंच आपले सगळ्यांचे दैवत शिवाजी महाराज बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा घरी तुम्ही शोपीस म्हणून ठेवायसाठी किंवा आपल्या कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवण्यासाठी हे सगळं तुम्ही घेऊ शकता या वस्तू. तर बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजीराजे आणि आपला छानसा बाप्पा एकत्र, म्हणजे वेगवेगळं ठेवायला नको आपल्याला. कारमध्ये कसं आपण बाप्पांची मूर्ती ठेवतो
शिवरायांचं पण असते मूर्ती वेगळी, मग वेगवेगळं ठेवण्यापेक्षा हे एकच आहे. आणि शिवमुद्रा पण आहे मागे, बघू शकता तुम्ही. मागे शिवमुद्रा आहे, मागे शिवमुद्रा आहे. आणि शिवाजी महाराजांचा चेहरा, डोळे वगैरे बघा, किती छान कोरीव काम आहे, मस्त कोरीव काम आहे. हे बघा, मगाशी मी विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती दाखवलेलं, म्हटलं स्पेशल आर्टिस्ट आहेत त्यांनी केलेली आहे, त्यांचंच हे काम आहे. बघू शकता तुम्ही, छान असं. हे बघा, मस्त असं काम आहे. तर ज्यांना कोणाला हे पीस हवं असेल, आता रक्षाबंधन येणार आहे, तर आपल्याला गिफ्ट द्यायला, कोणाला बड्डेसाठी पण गिफ्ट देऊ शकता, रक्षाबंधनला पण तुम्ही हे असं गिफ्ट करू शकता, स्वतःसाठी तुम्ही घेऊ शकता, कारमध्ये ठेवण्यासाठी, घरी आपल्या शोकेसमध्ये ठेवण्यासाठी, किंवा कसंही ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी. तर हे खूप छान असं पीस आहे. बघा, सुंदर असे शिवाजी महाराज. तर ज्यांना कोणाला हे हवं असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपला मेसेज करा. दुसरा आहे शिवाजी महाराजांचा जिरे टोप, बघू शकता तुम्ही. हे पण सगळं फायबरमध्ये आहे, म्हणजे प्रीमियम फायबर आहे, रेझिन आणि मार्बल पावडर मिक्स मटेरियल आहे. हे बघा, शिवमुद्रा आहे, चंद्रकोर आहे. हे बघा, सिंह आहेत 4 बाजूला. बघा, खूप सुंदर आहे. शिवमुद्रा आहे आणि ही तलवार. असं छान असं, हे पण उत्तम ऑप्शन आहे गिफ्टिंगसाठी. बघा, जिरे टोप म्हणतात त्याला, छत्रपती शिवाजी महाराज जिरे टोप. तोही तुम्ही घेऊ शकता, अवेलेबल आहे आपल्याकडे. ह्याची हाईट आहे 4 इंचापेक्षा कमी आहे, आणि ह्याची हाईट आहे ती पण 3.5-4पर्यंतच बसतं. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हे शिवाजी महाराज जिरे टोप हवं आहे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तसंच आता पुढचं दाखवते तुम्हाला मी. शिवाजीराजे आणि संभाजीराजे ह्यांचं जिरे टोप दाखवते तुम्हाला मी. खूप सुंदर आहे आणि हेवी आहे, बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, शिवशंभू जिरे टोप ह्याला म्हणतात. हे बघा, आणि ह्याला बघा काय डिझाईन बघा, ही किती मस्त आणि हेवी आहे. बेस सिंह आहेत, 2 बाजूला 2, मागे पण हीच डिझाईन आहे. आणि त्यांचं ह्याचं काम बघा किती सुंदर आहे. हे पण तुम्ही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता, ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकता, तुमच्या घरी शोकेस म्हणून शोकेसमध्ये शोपीस म्हणून ठेवू शकता. गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन आहे, बघू शकता किती छान आहे. शिवशंभू जिरे टोप म्हणतात त्याला. हे तुम्ही घेऊ शकता. ह्याची लेंथ तुम्हाला सांगते मी, 4.5 इंच आहे, 4.5 इंच आहे. ठीक आहे. खूप सुंदर असं गिफ्टिंग ऑप्शन, स्वतःलाही गिफ्ट करू शकता, दुसऱ्यांनाही गिफ्ट करू शकता. आणि माझं पर्सनल फेवरेट तुम्ही बघू शकता, ही फ्रेम आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये तलवार, ढाल आणि शिवमुद्रा आहे. सुंदर दिसते ही फ्रेम. हे बघा, खूप सुंदर अशी फ्रेम. आणि मागे त्याला असं स्टँड आहे, फक्त अडकवायला नाही आहे, तुम्ही करून घेऊ शकता हवं असेल तर. पण हे स्टँड आहे, डेस्कवर जास्त ठेवतात. ठेवल्यानंतर बघा हे असं उठून दिसतं छान. ठीक आहे. मस्त असं ढाल, तलवार आणि शिवमुद्रा. ते हेही छान आहे गिफ्टिंगसाठी. परत आपल्या होम डेकॉरमध्ये पण तुम्ही लावू शकता, होम डेकॉर म्हणून. तर असं आपलं छान आजचं कलेक्शन होतं. विठ्ठल रुक्मिणींच्या अशा स्पेशल आर्टिस्टकडून बनवून घेतलेल्या मूर्त्या, हे पण सगळं त्यांचंच आहे. खूप छान आहे.
तुम्हाला जे हवं ते तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून त्याची रेट विचारू शकता. तर आजचं कलेक्शन हे असं होतं. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.